राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि नवी दिल्ली सुद्धा काँग्रेस पूर्णपणे या सर्वेक्षणात कमजोर होताना पाहायला मिळते। भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू झाली। भारत जोडोचा दुसरा टप्पा सुरू झालाय, पण या दुसऱ्या टप्प्याची फारशी चर्चा आपल्याला दिसत नाही। इतका भाजप आणि नरेंद्र मोदी हे पुढे निघून गेलेले आहे आपल्याला पाहायला मिळते। आता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये त्यांची स्थिती कशी आहे? 42 जागा आहे, तृणमूलला 22 जागा, तर भाजपला 9 जागा, तर काँग्रेसला 1 जागा तिथे मिळते। कदाचित ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांना हे कळून चुकलं असेल की काँग्रेसची इथे ताकद नाही आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या नंतर सुद्धा काँग्रेसची ताकद ही वाढणार नाही, म्हणून त्या पूर्ण जागा या केवळ आम्ही तृणमूलच्या काँग्रेसच्या बळावरती लढू असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि काँग्रेसला केवळ 2 ते 3 जागा सोडण्यास त्या तयार होत्या। प्रत्यक्षात 10 ते 12 जागा काँग्रेसने तिथे मागितल्या होत्या।